झाली ती 3 वक्तव्य ही वादग्रस्त ठरली आहेत. विरोधकांकडून आता मोठी टीकेची जोड जी आहे ती उठवली जातात. नाही, मुळामध्ये मी काही त्यांचं वक्तव्य ऐकलेलं नाही आहे, त्यामुळे त्याच्यावर प्रतिक्रिया देणं मी काही योग्य राहणार नाही. झाली ती 3 वक्तव्य ही वादग्रस्त ठरली आहेत. विरोधकांकडून आता मोठी टीकेची जोड जी आहे ती उठवली जातात. नाही, मुळामध्ये मी काही त्यांचं वक्तव्य ऐकलेलं नाही आहे, त्यामुळे त्याच्यावर प्रतिक्रिया देणं मी काही योग्य राहणार नाही. खरेदी करण्यासाठी 1 तारखेपासून सुरुवात होणार होती, मात्र आतापर्यंत नाही, आता तो कृषी विभागाच्या अखत्यारीतला विषय, मला काही त्याच्यावर बोलणं इष्ट होणार नाही. मी माहिती घेऊन याच्यावर बोलू शकतो. खरेदी करण्यासाठी 1 तारखेपासून सुरुवात होणार होती, मात्र आतापर्यंत नाही, आता तो कृषी विभागाच्या अखत्यारीतला विषय, मला काही त्याच्यावर बोलणं इष्ट होणार नाही. मी माहिती घेऊन याच्यावर बोलू शकतो. एमआरचा अहवाल अद्यापही जाहीर करण्यात आलेला नाही, त्याचं कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. नाही, मी त्याची माहिती घेतो. आता त्यामध्ये काही 2 मतप्रवाह आहेत, म्हणजे कोण काय म्हणतो, कोण काय म्हणतं. परंतु जोपर्यंत तो अहवाल, आपण काही या संदर्भातले काही संशोधक नाही आहे, तर या संदर्भात ज्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे त्यांचा अहवाल आल्यानंतर, किंवा जर आला असेल तर या संदर्भात मी आता आजच माहिती घेईन आणि त्यावर योग्य त्या उपाययोजना आम्ही निश्चितपणे. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वारसांना 1 लाखाची मदत दिली जाते, ही वाढवून मिळावी अशी मागणी. नाही, मुळामध्ये अगदी खरं आहे, ही मदत जी 1 लाख रुपये आहे, ही मदत मलाही मान्य आहे की बाबा ही मदत थोडीशी कमी आहे. त्यामुळं या संदर्भामध्ये मी माझ्या अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे विभागाच्या, आणि यामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला वाढ करता येईल या संदर्भात मी आमच्या विभागाला सूचना केलेल्या आहेत. या संदर्भामध्ये लवकरात लवकर आम्ही योग्य ते निर्णय घेऊ. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वारसांना 1 लाखाची मदत दिली जाते, ही वाढवून मिळावी अशी मागणी. नाही, मुळामध्ये अगदी खरं आहे, ही मदत जी 1 लाख रुपये आहे, ही मदत मलाही मान्य आहे की बाबा ही मदत थोडीशी कमी आहे. त्यामुळं या संदर्भामध्ये मी माझ्या अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे विभागाच्या, आणि यामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला वाढ करता येईल या संदर्भात मी आमच्या विभागाला सूचना केलेल्या आहेत. या संदर्भामध्ये लवकरात लवकर आम्ही योग्य ते निर्णय घेऊ. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वारसांना 1 लाखाची मदत दिली जाते, ही वाढवून मिळावी अशी मागणी. नाही, मुळामध्ये अगदी खरं आहे, ही मदत जी 1 लाख रुपये आहे, ही मदत मलाही मान्य आहे की बाबा ही मदत थोडीशी कमी आहे. त्यामुळं या संदर्भामध्ये मी माझ्या अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे विभागाच्या, आणि यामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला वाढ करता येईल या संदर्भात मी आमच्या विभागाला सूचना केलेल्या आहेत. या संदर्भामध्ये लवकरात लवकर आम्ही योग्य ते निर्णय घेऊ. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वारसांना 1 लाखाची मदत दिली जाते, ही वाढवून मिळावी अशी मागणी. नाही, मुळामध्ये अगदी खरं आहे, ही मदत जी 1 लाख रुपये आहे, ही मदत मलाही मान्य आहे की बाबा ही मदत थोडीशी कमी आहे. त्यामुळं या संदर्भामध्ये मी माझ्या अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे विभागाच्या, आणि यामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला वाढ करता येईल या संदर्भात मी आमच्या विभागाला सूचना केलेल्या आहेत. या संदर्भामध्ये लवकरात लवकर आम्ही योग्य ते निर्णय घेऊ. नाराजीचा सूर मोडतो, कारण त्यांना. नाही, असं काही नाही आहे, असं बिलकुल काही नाही आहे. म्हणजे राज्यमंत्र्यांमध्ये का नाराजी व्हावी, हे तसं काहीच कारण नाही आहे ना. त्यामुळं आपण जे सांगताय ते काही मला योग्य वाटतं. नारायण राणे असं म्हणतात की आगामी निवडणुकीपर्यंत उद्धव ठाकरेंची शिवसेना हा पक्षच राहणार नाही. तुम्हालाही तसं वाटतं? ते आता राणे साहेबांना वाटत असेल, राणे साहेब बोलले. चलो, थँक्यू सर. आदित्य ठाकरेच्या नेतृत्वात लढवल्या जातील आणि ते मुख्यमंत्री होतील, कसं पाहतो? आता चंद्रकांत खैरेजी हे उभाटाचे नेते आहेत मराठवाड्यातले, आणि त्यांनी त्यांच्या नेत्यांच्याविषयी एखादं वक्तव्य केलं तर ते त्यांना वाटलं त्यांच्या पक्षातले म्हणून त्यांनी केलं. त्याला आमच्या लेखी काही किंवा इतर काही फार महत्त्व देण्याचं कारण नाही. जे त्यांना वाटलं त्यांच्या नेत्याप्रती ते बोलले, याच्यापेक्षा मला वाटत नाही त्याला काही फार महत्त्व आहे. राज्यमंत्री आदित्य ठाकरेच्या नेतृत्वात लढवल्या जातील आणि ते मुख्यमंत्री होतील, कसं पाहतो? आता चंद्रकांत खैरेजी हे उभाटाचे नेते आहेत मराठवाड्यातले,
आणि त्यांनी त्यांच्या नेत्यांच्याविषयी एखादं वक्तव्य केलं तर ते त्यांना वाटलं त्यांच्या पक्षातले म्हणून त्यांनी केलं. त्याला आमच्या लेखी काही किंवा इतर काही फार महत्त्व देण्याचं कारण नाही. जे त्यांना वाटलं त्यांच्या नेत्याप्रती ते बोलले, याच्यापेक्षा मला वाटत नाही त्याला काही फार महत्त्व आहे. राज्यमंत्री त्यावरून कर्जमाफी होणार नाही ही आशा आता शेतकऱ्यांनी सोडून द्यावी. नाही, मुळामध्ये कर्जमाफीच्या संदर्भामध्ये राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा की जे वित्तमंत्री आहेत त्यांनी सांगताना असं सांगितलेलं आहे की सध्या कर्जमाफी होणार नाही. याचा अर्थ कर्जमाफी होणार नाही असं कुणी समजण्याचं कारण नाही. फक्त सध्या करता येणार नाही हे त्यांचं स्टेटमेंट आहे. परंतु याला चुकीचा अर्थ काही मंडळी लावतात असं काही नाही. थोडंसं आता लाडक्या बहिणींना जवळपास 40-44 हजार कोटी रुपये वर्षाला त्या ठिकाणी तरतूद करावी लागती. अन्य काही योजना आहेत म्हणजे 7.5 HP शेतकऱ्यांना मोफत आपण वीज देतो आहे किंवा अन्य काही योजना आहेत. या माध्यमातून लोकांना लाभ देण्याचा प्रयत्न हा शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतो आहे. आणि ज्या वेळेला विभागाला वाटेल, सरकारला वाटेल, त्यावेळेला निश्चितपणानं कर्जमाफी होईल. परंतु ती सद्य परिस्थिती म्हणजे सद्य परिस्थितीत नाही, परंतु भविष्यामध्ये होऊ शकते. माहिती पाठवण्यात येईल त्यावरून मुख्यमंत्री मोदयांनी सभागृहात असं सांगितलं होतं की हे पाणी देण्यासाठी 8 किलोमीटरचा फेरा आहे, पाणी देता येणार नाही. नाही, जरूर त्यामध्ये भौगोलिक अडचणीही आहेच. म्हणजे मुळामध्ये भौगोलिक पाणी हे जनरली आपण सायपन पद्धतीने देतो. काही ठिकाणी उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून आपण पाणी देतो. उपसा सिंचन योजनांनासुद्धा हेडची मर्यादा आहे. परंतु कशा पद्धतीनं हे पाणी देता येईल याचा अभ्यास आमचा सुरू आहे. मुळामध्ये त्या प्रकल्पाअंतर्गत जवळपास 1650 हेक्टर क्षेत्र असणाऱ्या मूळ प्रकल्पामध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांनी काही पोटचाऱ्यांना ह्याला विरोध केल्यामुळं सदरचं पाणी हे त्या ठिकाणी वाचण्याची शक्यता आहे. आणि मग ते 1650 हेक्टर तिकडचं वजावट करून तशा पद्धतीचा प्रस्तावसुद्धा हा या विभागाकडं म्हणजे राज्य सरकारकडं महामंडळाच्या वतीनं पाठवण्यात आलेला आहे. आणि या संदर्भातसुद्धा आम्ही ते 1650 हेक्टर पाणी राहिलेलं हे पाणी इकडं 14 गावांना देता येईल का किंवा कशा पद्धतीनं देता येईल या संदर्भात आमचा अभ्यास सुरू आहे. त्या संदर्भात बैठका सुरू आहेत आमच्या. 2 बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आहेत, कशा पद्धतीचा दौरा असणार? मी आता मध्ये अधिवेशनाला 1 महिना गेला. म्हणजे बजेटचं अधिवेशन होतं आणि मधल्या कालावधीमध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये मला अधिवेशनामुळं येता येऊ शकलं नाही. परंतु अधिवेशन झाल्यानंतर आणि एकूण आता उन्हाची तीव्रतासुद्धा दिवसेंदिवस वाढायला लागलेली आहे. त्यामुळं बुलढाणा जिल्ह्याचा एकूणच टंचाईचा आढावा घेण्याकरता आज मी आवर्जून जिल्ह्याच्या भेटीला आलेलो आहे. आणि या आढावा बैठकीमध्ये एकूणच जिल्ह्यामध्ये कुठल्या गावांना कुठल्या तालुक्यांना पिण्याच्या पाण्याची अडचण आहे, जनावरांच्या पाण्याची जनावरांच्या चाऱ्याची अडचण आहे, त्याचबरोबर ज्या नगरपालिका आहेत या नागरीकरणामध्ये त्या ठिकाणीसुद्धा कुठं अडचणी असतील तर या अडचणी समजून घेऊन त्यावर ताबडतोब उपाययोजना करण्याच्या संदर्भामध्ये आजची ही बैठक आयोजित केलेली आहे. आणि त्या पद्धतीनं आज सगळ्या विभाग प्रमुखांना बोलवून संबंधित त्या संदर्भामध्ये योग्य त्या सूचना देऊन ताबडतोब या संदर्भातली कारवाई करण्यात येईल. नाही, येईल. आता सरकार आता शेवट पैशाचं सोंग करता येत नाही. आता लोणार सरोवर असेल, सिंदखेड राजा जिथं जिजाऊंचा जन्म झाला त्या असे जे काही किंवा अन्य बुलढाणा जिल्हा खरं ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. आणि या जिल्ह्यामध्ये अशी अनेक स्थळं आहेत की जी स्थळं डेव्हलप केल्यानंतर त्या ठिकाणचं पर्यटन आणि इतिहास हा आपल्याला जतन करता येईल, जिवंत करता येईल अशा पद्धतीची एकूण स्थळं आहेत. निश्चितपणानं म्हणजे आता 5 वर्ष हे सरकार आत्ता आले,
5 वर्ष आम्हाला कालावधी आहे. त्यामुळं सिंदखेड राजा असेल किंवा लोणार सरोवर असेल किंवा अन्य आमची जी काही स्थळं आहेत, ऐतिहासिक स्थळं असतील किंवा आपली तीर्थक्षेत्र असतील, पर्यटन स्थळं असतील, या संदर्भामध्ये विकास आराखडा तयार करून त्याला निश्चितपणानं मान्यता घेऊन हा बुलढाणा जिल्हा किंवा या जिल्ह्याचा इतिहास कसा जिवंत ठेवता येईल या संदर्भातला प्रयत्न आम्ही निश्चित करणार. राज्यात 7 शेतकरी आत्महत्या होत्या, त्या थांबवण्यासाठी सरकार काय प्रयत्न करतं? नाही, शेतकऱ्यांनी म्हणजे ह्या आत्महत्येचं प्रमाण हे दरवर्षी कमी अधिक प्रमाणामध्ये निश्चितपणानं सुरू आहे आणि हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं तसं खूपच कमीपणा आणणारी ही बाब आहे. परंतु या प्रश्नाच्या बाबतीमध्ये राज्य सरकार अतिशय संवेदनशील आहे. या संदर्भात अनेक प्रकारच्या उपाययोजना राज्य सरकारनं राबवलेल्या आहेत. मुळामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान केव्हा होतं तर दुष्काळ पडला किंवा अतिपाऊस झाला, गारपीट झाली, अशा ज्या वेगवेगळ्या नैसर्गिक क्लायमेटीज आहेत याच्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान होतं. त्यामुळं या संदर्भामध्ये जो माझा विभाग आहे मदत व पुनर्वसन, या विभागाच्या माध्यमातून आम्ही कितीतरी 1000 कोटी रुपयाची मदत, म्हणजे हे सरकार आल्यापासून जवळपास कालच्या तारखेपर्यंत 2700 कोटी रुपये आम्ही राज्यातल्या शेतकऱ्यांना मदतीच्या स्वरूपामध्ये दिलेत आणि जवळपास या 5-7 वर्षामध्ये तब्बल 13,000-13,000 कोटी रुपये हे आम्ही शेतकऱ्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानीला मदत म्हणून त्यांना पुन्हा उभं करण्याच्या संदर्भातली ही मदत ही आमच्या विभागाच्या किंबहुना शासनाच्या माध्यमातून देण्यात येत आहे. त्याच पद्धतीनं काही वेगवेगळ्या उपाययोजना प्रत्येक विभागाच्या माध्यमातून आहेत. सहकार विभागाच्या माध्यमातून काही उपाययोजना आहेत. पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाच्या माध्यमातून काही योजना आहेत. त्याचबरोबर कैलासवासी वसंतराव नाईक महामंडळाची सुद्धा या संदर्भातली एक स्थापना सरकारनं केली. त्या अनुषंगानं शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या, त्याची कारणं, त्याच्यावर उपाय या संदर्भातला सुद्धा अभ्यास निश्चितपणानं सुरू आहे. तर जवळपास 7 ते 8 विभागांच्या मार्फत शेतकऱ्यांना अधिकाधिक कशा पद्धतीनं मदत करता येईल, त्यांना ज्या काही आत्महत्या होत आहेत या कशा पद्धतीनं आपल्याला थांबवता येतील, किंबहुना शेतकऱ्यांच्या शेताला शाश्वत पाणी देणं, या संदर्भामध्ये सुद्धा काही महत्त्वपूर्ण प्रकल्प हे आता राज्य सरकारनं हाती घेतलेत आणि लवकरात लवकर हे प्रकल्प पूर्णत्वाला जाऊन बऱ्यापैकी शेती ही पाण्याखाली येऊन आणि विशेषतः अमरावती विभाग असेल, नागपूरचे काही जिल्हे असतील, या विभागांमध्ये आणि संभाजीनगर या काही साधारण 11 ते 13 जिल्ह्यांमध्ये या आत्महत्यांचं साधारण अभ्यास करता हे प्रमाण थोडंसं आहे आणि हे आपल्याला कशा पद्धतीनं कमी करता येईल या संदर्भातला अभ्यास किंवा त्या संदर्भातला उपाययोजना ह्या शासन स्तरावर सुरू आहे. सर, त्यांच्या कुटुंबियांची आपण सांत्वनपर भेट घेणार आहोत त्याच्यामध्ये. खरं तर कैलासवासी कैलास नांगरे यांचा मृत्यू ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. मुळामध्ये मी गेल्या महिन्यामध्ये ज्या वेळेला बुलढाणा दौऱ्यावर आलो होतो त्यावेळेला त्यांनी आंदोलन त्यावेळेला त्यांचं चालू होतं. ते मला भेटले त्यावेळेला त्यांनी मला तो जो तलावाच्या एकूण दुरुस्तीच्या संदर्भात मागणी केली होती त्या दुरुस्तीला सुद्धा मी ताबडतोब 1,95,00,000 DPDCमधून आपण त्या ठिकाणी मंजूर केले आणि त्या कामाची प्रशासकीय मंजुरीसुद्धा त्या ठिकाणी होऊन टेंडर प्रोसेससुद्धा त्याची त्या ठिकाणी झालेली आहे. परंतु दुर्दैवानं म्हणजे त्यांनी हा निर्णय घेतला ही खरोखर अतिशय दुःखद बाब आहे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं. त्यांची दुसरी एक मागणी होती की खडकपूर्णा प्रकल्पामधून उर्वरित 14 गावांना शेतीला पाणी मिळावं. या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी हा निर्णय घेण्यापूर्वी दुर्दैवी मी मुंबईमध्ये या विभागाचे चीफ इंजिनियर, सुप्रिटेंडेंट इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि त्या विभागाचे आमदार मनोज कायंदे साहेब यांच्या समवेत मुंबईमध्ये मी बैठक घेतली
या बैठकीमध्ये खडकपूर्णा प्रकल्पातलं पाणी या 14 गावांची जी मागणी आहे त्या गावांना कशा पद्धतीनं देता येईल या संदर्भामध्ये चर्चा आमची झाली. त्या पद्धतीनं मी संबंधित विभागाला सूचना केली. तशा पद्धतीचं पत्र मी या विभागाचे सन्माननीय मंत्री गिरीश भाऊ महाजन यांना मी समक्ष पत्र दिलं. त्यांना या 14 गावांना लागणाऱ्या पाण्याची आवश्यकता आणि त्याची गंभीरता याची मी जाणीव त्यांना करून दिलेली आहे. त्यांनीही मी पत्र दिल्यानंतर या संदर्भात सकारात्मक त्या ठिकाणी म्हणजे माझ्या पत्राला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याचबरोबर या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी स्वतः पत्र देऊन त्यांनासुद्धा या संदर्भातली माहिती देऊन त्यांचाही या पत्रावर सकारात्मक रिमार्क घेतलेला आहे. आणि या प्रकल्पाच्या संदर्भात आजही मी थोडीशी आढावा बैठक घेतलेली आहे की कशा पद्धतीनं या 14 गावांना पाणी देता येईल. मुळामध्ये खडकपूर्णा प्रकल्प हा मुळातच तुटीच्या पाण्याचा प्रकल्प आहे. म्हणजे प्रकल्पाची कॅपॅसिटी जेवढी आहे मुळामध्ये तेवढं पाणी पावसाळ्यामध्ये त्या प्रकल्पामध्ये म्हणजे तो प्रकल्प 100% भरत नाही अशा पद्धतीची माहिती मला संबंधित विभागानं दिलेली आहे. तरीसुद्धा आपण या 14 गावांकरता काय करता येईल किंवा कशा पद्धतीनं त्यांना पाणी देता येईल या संदर्भामध्ये आमचा प्रयत्न सुरू आहे. सर